तर राम राम मंडळी, फिरायला जायचं होतं म्हणून आईने 500 रुपयाची नोट आणून दिली बाबा. मग काय मी किरण भाऊ आणि बावडे आलो होतो अहिल्यानगरमध्ये. अहिल्यानगरमध्ये मस्त शॉपिंग करून चला म्हणले वडापाव खाऊ. मस्त वडापाववर ताव मारला, तोपर्यंत टाईम झाला होता. मग सगळ्यांच्या बॅगा गाडीमध्ये टाकून आमचा प्रवास झाला होता सुरू. मस्त गाणे ऐकत एन्जॉय करत आमची सकाळ झाली माळशेज घाटामध्ये. थंडगार हवा, फ्रेश वातावरण आणि सकाळी सकाळी गरम गरम भजी पाव आणि त्यासोबतच चहा खारीचा नाश्ता करून मस्त खळखळ वाहणाऱ्या नद्या बघत आम्ही आलोत नेरळमध्ये. तर नेरळमध्ये ट्रेन क्रॉस करून दिली आणि आता सगळा घाट लागला होता. तर घाटामधून तर काय व्ह्यू दिसत होता राव, एक नंबर. घाट चढून आम्ही आलोत माथेरान हिल्सच्या पार्किंगजवळ. मग 50-50 रुपयावाले असले झग्यासारखे दिसणारे रेनकोट आम्ही खरेदी केले आणि एक नंबर वाटत होतं, एकदम झगामगान माझ्याकडे बघा. आणि इथं आल्यावरती बघितलं माणसं इतकेच माकडं पण आहेत. हा इथं पहारा देत होता. मग काय आता आम्हाला सगळ्यात पहिलं काढायचं होतं तिकीट काढून आता आम्ही चाललो ट्रेकला. जर तुम्हाला हवे असतील तर इथं घोडे पण भेटतात ट्रेकिंगसाठी, पण नाही आम्हाला चालत जायचं होतं. या अशा वातावरणातून घोड्यावर बसून जाण्यात काय मजा. वर जाण्यासाठी तुम्ही टॉय ट्रेनने पण जाऊ शकता. इथं हा प्लॅटफॉर्म आहे, छोटासा स्टेशन आहे, किंवा असं घोड्यावरती पण जाऊ शकता. आम्ही चालत आल्यानंतर इथं स्टेशनच्या जवळ भंगारातल्या वस्तूंनी असा सिंह बनवलेला आहे. आणि सगळ्यात पहिला पॉईंट लागला आम्हाला मायरा पॉईंट. या पॉईंटला आलो पण धुकं एवढं होतं ना की खाली काहीच दिसत नव्हतं. आणि मार्केटमध्ये आल्यावर एक गेमिंगचं दुकान दिसलं. बाप्यान ते बोलले चला बघू आपण कसल्या गेम आहेत, पण सगळा लुटायचा धंदा होता. आता इथून पुढच्या पॉईंटची माहिती केलेली सगळी एन्जॉयमेंट तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलवरती पाहायला मिळेल. तर चला भेटू पुढच्या व्लॉगमध्ये.